नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सेंटर पॉइंट विथ डॉक्टर उदय निरगुडकर. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय फक्त राजकीय पक्षांच्या फुटण्यापुरता मर्यादित नाही. त्याच्यामध्ये खोलवर जाऊन विचार करण्याची गरज आहे. हे नेमकं होतं का? कारण आपल्या घरात काहीतरी बिघडलंय म्हणून शेजाऱ्याला कितपत दोष देत राहायचा, हे सगळे पक्ष तेच करतायत. आणि तिथे त्यांची गल्लत पण होतीये. खरं म्हणजे या सगळ्या विपरीत परिस्थितीमधून शांतपणे मार्ग काढायचा ठरवलाच तर ममता बॅनर्जी असोत की उद्धव ठाकरे असोत, त्यांच्या समोरही मार्ग दिसूच शकतो. आणि डॉक्टर निरगुडकर आज याबद्दल सगळं विश्लेषण करणारच आहेत. सर, थेट विषयाला जाण्याच्या आधी मला एक 1995चा प्रसंग आठवतो. अगदी समांतर असं आहे. त्याला कारण असं की एन टी रामाराव यांनी स्थापन केलेली जी तेलुगू देसम पार्टी होती ती त्यांच्या जावयानी म्हणजे चंद्राबाबू नायडू यांनी म्हणजे त्यांच्या विरोधामध्ये प्रचंड मोठे आमदार फोडले. स्वतंत्रपणे त्यांनी पक्ष हे ते सगळं त्यांना मिळालं आणि सातत्याने नंतर ते राजकारणामध्ये यशस्वी सुद्धा झाले. मुळात शिवसेना या पक्षाचा जर आपण महाराष्ट्रातला इतिहास पाहिला तर शिवसेना ही काही पहिल्यांदा फुटत नाही. अगदी बाळासाहेब असताना सुद्धा लोक बाहेर सोडून गेलेले होते आणि तेव्हा जी कारणं सांगितली जात होती बव्हंशी तीच कारणं आताही सांगितली जात आहेत. मग पक्षाच्या कर्त्या धर्त्यांचे डोळे उघडत का नाहीत? मला असं वाटतं की वेन गोईंग इज गुड एव्हरीथिंग इज गुड, बट वेन गोईंग इज नॉट गुड एव्हरीथिंग इज बॅड, अशी परिस्थिती असते. अँड विथ थिंग स्टार्ट गोईंग रॉंग देन एव्हरीथिंग गोज रॉंग. आत्ता शिवसेनेच्या बाबतीत वेन थिंग स्टार्ट गोईंग रॉंग एव्हरीथिंग इज गोईंग रॉंग. म्हणजे एखादी मॅच हरल्यानंतर म्हणतो की आपण त्यांची कॅचिंग वाईट होती, बॉलिंग वाईट होती, बॅटिंग वाईट होती, विकेट किपिंग वाईट होती, रन्स अडवण्यामध्ये ते कमी पडले. तसंच शिवसेनेच्या बाबतीत आहे. सगळं जे काही आहे ते त्यांच्या बाबतीत घडतंय. पण दुर्दैवाने शिवसेना आपल्या वर आत्मपरीक्षण करण्यापेक्षा, तुम्ही तुमच्या इंट्रोडक्टरी रिमार्क्समध्ये जे सांगितलं ते अगदी खरं आहे, शिवसेना बाहेर या सगळ्याचे दोष शोधतीये. म्हणजे जे आमदार तुमच्या बरोबरच होते ते आमदार तुम्हाला सोडून आसामला गेले, त्यानंतर ते बळीला पाठवले रेडे होते. ज्या सन्माननीय महिला आमदार तुमच्या बरोबर होत्या त्या तुमच्याबरोबर असताना शिवसेनेच्या रणरागिणी होत्या. त्यांचा उल्लेख रणरागिणी असा केला जायचा. आणि एकदा त्या एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आसामला गेल्या आणि पक्ष फुटतोय लक्षात आलं, त्यावेळेला लगेच त्यांना काय विशेषणं लावली गेली हे आपण बोलूही नाही आणि प्रेक्षकांनी ऐकू नये इतकी घाणेरडी होती. म्हणजे तुमच्याकडे आले की ती पक्षनिष्ठा आणि तुम्हाला सोडून गेले की तो फक्त स्वार्थ, असं एक दोघांच्या बाबतीत आपण म्हणू शकू. परंतु जेव्हा सातत्यानं काही इंटरव्हलनी लोक सोडून जात असतात तेव्हा प्रत्येक वेळी त्यांच्यावर टीका करायची आणि तेच ते मुद्दे मांडायचे. कावळे मावळे या सगळ्याचा आता कुठेतरी काय म्हणू आपण, ज्याला अतिरेक झाला. त्याचबरोबर जी भाषा वापरली जाते आणि नुसतेच भकार मकार नाहीत तर ऑपरेशन तुडवा, कोण तुडवणार आहे? जे तुडवू शकत होते उरल्या सुरल्यांमध्ये तेच आज एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आलेले आहेत. त्यामुळे सचिन गेल्यानंतर इंडियन क्रिकेट टीम जशी कोलॅप्स होते तसे इथे पण सचिन गेल्यानंतर ऑपरेशन तुडवाची टीम कोलॅप्स होईल अशी आत्ताची परिस्थिती आहे. तरी देखील आत्मपरीक्षण हा काही पिंड आपला नसतोच, कारण कधीही अशा पारिवारिक सेंट्रिक पक्षाचा प्रमुख कधीच चुकत नसतो. तो कायम बरोबर असतो आणि सोडून जाणारेच चुकीचे असतात जोपर्यंत की तो पक्ष पूर्णपणे रसातळाला जात नाही. जे आपल्याला समाजवादी पक्षाच्या बाबतीत दिसलं, मायावतीच्या बाबतीत दिसलं. मायावतीमध्ये सुद्धा प्रॉब्लेम कोण होता तर मायावतीचा भाचा हा प्रॉब्लेम होता. त्या भाच्याने जे काही प्रताप केले होते त्याकरता शेवटी मायावतींनी पूर्ण ताकदीने त्याला पक्षाच्या बाहेर केला होता. ममता बॅनर्जी यांच्या बाबतीत पण तेच होतं. प्रॉब्लेम अभिषेक बॅनर्जी होता. अभिषेक बॅनर्जी आत्ता या निवडणुकीला पराभव झाल्यानंतर सुद्धा जेव्हा पक्षाच्या अधिवेशनाला ते आले तेव्हा सगळ्यांनी उभं राहून त्यांना मानवंदना द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आणि ती सुद्धा ममता बॅनर्जींकडून. या गोष्टी आवडत नव्हत्या परंतु दहशत होती आणि त्याहीपेक्षा सुद्धा त्यांच्या नावावर विजय मिळत होता. त्यामुळे एका
15 दिवसाच्या कालावधीमध्ये ममता बॅनर्जींचा पक्ष आपल्याला फुटताना दिसला. सो द रायटिंग वॉज देअर ऑन द वॉल. पण ऍब्सोल्युटली. ते वाचता येत नव्हतं. याचं कारण मध्ये यशाचा पडदा होता आणि तो यशाचा पडदा एकदा दूर झाला आणि अपयशाचं मळवट लिहिलं गेलं आणि तिथून फाटाफुटीला सुरुवात झाली. हे अनेक पक्षांच्या बाबतीत घडलेलं आहे. पण तुम्ही एक लक्षात घ्या, द्रमुक आपल्याला आत्ता फुटताना दिसतोय का? द्रमुकच्या बाबतीत हे घडू शकत नाहीये. परंतु आपल्याला हे ममता बॅनर्जी यांच्या बाबतीत दिसतं का? तर ममता बॅनर्जी यांचा पक्ष हा काँग्रेसला विरोध या एका गोष्टीकरता स्थापन झाला होता. शिवसेना ही मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि नंतर हिंदू हितरक्षणासाठी. परंतु त्या भूमिकेपासून फारकत घेत एक वेगळी भूमिका मांडली गेली. ती भूमिका तुमच्या दहशतीखाली आणि तुमच्या निवडून आणण्याच्या क्षमतेकरता स्वतःच्या स्वार्थाकरता लोकांनी ॲक्सेप्ट केली, आमदारांनी ॲक्सेप्ट केली, खासदारांनी ॲक्सेप्ट केली, कारण ते निवडून येत होते. परंतु ज्या क्षणी तुमची निवडून यायची क्षमता कमी झाली आणि तुम्ही मूळ विचारधारेच्या विरुद्ध गेलात आणि संपूर्ण भारतीय समाज आणि मतदार हा एका हिंदुत्वाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय म्हणल्यानंतर साहजिकच स्वतःच्या भविष्याविषयी, भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालं. आणि आजचे राजकारणी जे आहेत 40, 50चे, 35चे, हे राजकारणी काही पूर्वीच्या काळातले जसे कम्युनिस्टांची केडर होती. काँग्रेसकडे एक काळ अतिशय खादी टोपी आणि खादी झब्बा आणि धोतर किंवा लेंगा घालणारी जी तो एक जो प्रकार होता, किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून आलेले भाजपचे काही आमदार खासदार होते, हे आयडिओलॉजी करता एकत्र होते. मग तिथे तुमच्या पक्षाला 2 जागा मिळत आहेत का 200 मिळत आहेत का 415 मिळत आहेत त्याच्याशी काही संबंध नव्हता. परंतु जेव्हा तुम्ही आयडिओलॉजिकली करिअर पॉलिटिक्समध्ये बघत नाही, तुम्ही तो एक व्यवसायाचा, जसे आमचे बाकीचे व्यवसाय तसा हा राजकारण माझा व्यवसाय आहे असं जेव्हा बघता, तेव्हा ज्या व्यवसायात आपल्याला पुढे लॉस दिसतोय तेव्हा जिथे प्रॉफिट आहे त्या ठिकाणी ती लोक जाणार. आणि अशा करिअर पॉलिटिशियन्सना राजकीय पक्ष आज वजन देताना दिसत आहेत, त्याची फळं त्यांना भोगावी लागत आहेत. हे सगळं आज होत होतं आणि ते दिसत होतं, परंतु ते आम्हाला बघायचं नव्हतं. अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. त्यामुळे शिवसेनेमध्ये जे घडलं ते अपरिहार्य होतं, ते होणारच होतं. आता ते किती चतुराईने एकनाथ शिंदे यांनी घडवलं हे आपल्याला दिसलं असेल. अगदी बरोबर आहे. सर, आणखी एक गोष्ट म्हणजे खरं हे आमदार फोडून गेले म्हणजे खूप आदर्श अवस्थेमध्ये मी विचार करतेय. समजा हे गेले होते गुवाहाटीला, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सगळं वारं ओळखून संजय राऊत यांना गप्प बसायला सांगितलं असतं आणि म्हणाले असते ठीक आहे, त्यांची एक वेगळी भूमिका आहे, बघूया त्यांच्याशी आल्यावर चर्चा करू, त्यांचा विचार काय आहे तो मानू. चित्र वेगळं असतं का? आणि मग जे दूर गेले ते संजय राऊत यांच्या रोजच्या त्यांना शिव्या घालण्यामुळे गेले का? त्यात त्यानं भर पडली असं मी म्हणेन, त्यात त्यानं कटुता वाढली असं मी म्हणेन. संजय राऊत यांची वक्तव्यच फक्त याला कारणीभूत आहेत असं मी म्हणणार नाही, परंतु तो एक महत्वाचा फॅक्टर मात्र नक्की होता हे मी मान्य करेन. निर्णय प्रक्रिया विश्वासात घेणं, मान देणं, सन्मान देणं, या गोष्टी राजकारणामध्ये जेव्हा भिन्न विचारी लोक तुम्ही एकत्र आणत असता त्यावेळेला अत्यंत महत्त्वाच्या असतात. ही गोष्ट जी आहे ती आपण नेमकी कशी करतो याला फार महत्त्व आहे. काही माणसं लोकनेते का होतात? तर ते लोकनेते होतात याचं कारण ते अहोरात्र लोकांसाठी अवेलेबल असतात, किमान लोकांना आल्यानंतर भेटतात, उपलब्ध असतात. त्यांची कामं होतात न होतात हा नंतरचा मुद्दा आहे, पण ऐकून घेतलं जातं. तुमचा विचार मला महत्त्वाचा आहे याची खात्री पटवली जाते. परंतु इकडे स्वतः मात्र वेगवेगळ्या लोकांबरोबर व्यवसाय आणि याला उभे राहताय असं दिसतं. आणि आम्हाला मात्र लाठ्या काठ्या खायला सांगताय, केसेस अंगावर घ्यायला सांगताय आणि तुमच्या मात्र भूमिका बदलताना दिसतात. त्यामुळे 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे सगळं जाऊन आता 100% राजकारण आलं. मग त्या राजकारणातले जे काही सगळ्या बाजू आहेत त्या पण तुम्हाला फेस करायला पाहिजेत. त्या राजकारणामध्ये अशा प्रकारचं खंजीर खुपसणं जसं तुम्हाला जमू शकतं 2019 साली, तसं आम्हालाही जमू शकतं असं जर आज सचिन अहिर यांनी सांगितलं किंवा तसा जर घरचा आहेर दिला तर काय चुकलं मला सांगा.
सर आज प्रत्येक जण इथे करिअर पॉलिटिशियन आहेत हे सगळे. सर दोन पक्षांचं खरंच हे वाटतं की आपण जर बघितलं तर ममता बॅनर्जी यांनी केलेलं एक राजकारण इतके वर्ष आणि त्यांच्याबरोबर निवडून आलेले आमदार आणि खासदार हे अक्षरशः निकालानंतर लगेचच निघून जातात. किंवा उद्धव ठाकरेंच्या बाबतीत सुद्धा बोलायचं झालं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी त्याही परिस्थितीमध्ये खासदार निवडून आणलेले होते. विधानसभेमध्ये भाजपाने केलेल्या चुका सुधारल्या आणि नंतर त्यांनी ज्या पद्धतीने पुन्हा त्याच्यावर पकड घेतली सगळ्या राजकारणावर, मतदानावर, ते आपण बघितलेलं आहे. पण असं असताना हे लोक जे कालपर्यंत अगदी कसमे वादे म्हणणं घेत होते, बरोबर राहण्याची घेत होते, तर ह्या सगळ्या यांची जे आहे ते का निघून जातात? मला असं वाटतं हे सगळे मगाशी मी सांगितलं तसं करिअर पॉलिटिशियन आहेत. ज्या क्षणी तुम्हाला 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 आणि मला पत्रकार म्हणून आता 2029च्या निवडणुका खूप लांब आहेत असं वाटतं, परंतु ज्यांना 2029ची निवडणूक प्रत्यक्ष लढवायची आहे त्याच्यासाठी 2029ची निवडणूक खूप जवळ आलेली आहे. आणि ती जवळ आलेली निवडणूक आत्ता या क्षणाला त्यांना आत्ता जर आपण फैसला घेतला नाही तर 2029ला आपण आपलं स्टँडिंग होऊ शकत नाही असं कळतंय. दुसरी गोष्ट, 6 खासदार फुटल्यानंतर तुम्ही एक लक्षात घ्या, आता या देशामध्ये समान नागरी कायदा तर येणारच आहे, वन नेशन वन इलेक्शन पण येऊ शकतं. सर्वात महत्वाचं म्हणजे डिलिमिटेशन आणि वुमन रिझर्वेशन हे एकत्र करून जे विधेयक आहे ते सुद्धा पारित होऊ शकतं. तसं झालं तर संपूर्ण खासदारांची संख्या ही 800च्या वर जाईल आणि महाराष्ट्राच्या खासदारांची संख्या 48 वरनं 72 वर जाईल आणि 282 वरनं आमदारांचा आकडा जवळपास 350 ते 450च्या दरम्यान जाईल. मग त्यावेळेला एकाच मतदारसंघात जे आज प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या जागेवर दुसऱ्या कोणाला तरी बाहेरून घेतलंय, अरे पण तो मतदारसंघच आता डिवाइड होणार आहे आणि तिथे 2 मतदारसंघ होणार आहेत, दोघांची सोय होऊ शकते. पण या सगळ्याची जाणीव ठेवून त्याप्रमाणे व्यूहरचना करायची आणि थंड डोक्याने ऑपरेट करायचं, स्वतःबद्दल विश्वास निर्माण करायचा. तो नुसताच विश्वास नाही निर्माण करायचा तर त्याला लागणारं जे लॉजिस्टिकल आणि लिगल सपोर्ट आहे तो भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाकडून स्वतःकडे मिळवायचा. ही सोपी गोष्ट नाही आहे. ही एकनाथ शिंदे वारंवार करून दाखवत आहेत. जेव्हा ते म्हणतात की 6 खासदार गेल्यानंतर हा फक्त ट्रेलर होता, पिक्चर तो अभी बाकी आहे, तो ट्रेलरच एवढा धमाकेदार होता आणि त्यात पुन्हा सचिन अहिर यांचं जाणं हे जिव्हारी लागणारं अशा करताय. त्यातला ड्रामा थिएट्रिक्स तुम्ही सोडून द्या की ते 11 वाजेपर्यंत शिवसेनेबरोबर होते आणि सुषमा अंधारे यांच्याशी 10 मिनिटं बोलले, 10 मिनिटं आधी बोलले आणि अंबादास दानवे यांना त्यांनी 10 मिनिटं काय SMS केला, मेसेज टाकला. उद्या अंबादास दानवे असा मेसेज टाकणार नाही याची काय गॅरंटी? अशी परिस्थिती आहे. तुम्हाला मी आता म्हणजे काही आय एम नॉट डुईंग एनी पॉलिटिकल प्रेडिक्शन्स, पण आज कोण कुठे जाईल काही सांगता येत नाही, बिकॉज एव्हरीबडी इज टेकिंग पॉलिटिक्स एज अ करिअर अँड नॉट एज आयडियोलॉजिकल बॅटल फॉर हिमसेल्फ, नॉट एज अ सिव्हिलायझेशनल बॅटल फॉर हिमसेल्फ. आता सचिन अहिर हे ज्यांचं जाणं जिव्हारी लागणारं अशा करताय की सचिन अहिर यांचा मतदारसंघ कुठला होता तर त्यांचा मतदारसंघ वरळी होता. मग तिकडून तुम्ही सुनील शिंदे यांना आणलं. सुनील शिंदे यांच्याकडून तुम्ही तिकीट कोणाला दिलं तर आदित्य ठाकरे यांना दिलं. म्हणून सुनील शिंदे यांना तुम्ही काय केलं तर त्यांना विधान परिषद दिलीत. सुनील शिंदे कुठून आहेत तर ते वरळीत नाहीत. आदित्य ठाकरे आमदार म्हणून निवडून आले. ते निवडून आणण्याकरता काय कसरत राजकीय केली गेली हे सगळ्यांना माहिती आहे. दुसऱ्यांदा जेव्हा ते निवडून आले त्याही वेळेला त्यांना निवडून आणण्याकरता म्हणून सचिन अहिर इकडे आले आणि सचिन अहिर यांना मग विधान परिषद 2022 साली दिली गेली. आता सचिन अहिर आणि सुनील शिंदे यांच्या जीवावर वरळीचा किल्ला मजबूत होता. आता तुम्ही मला सांगा, जेव्हा त्यातला एक चिरा महत्वाचा ढासळला आहे, जे ऑपरेशन तुडवा मगाशी मी म्हटलं ते कोणाच्या जीवावर होतं तर त्या सचिन अहिर यांच्या होतं. आता सचिन अहिरच इकडे आल्यानंतर त्या ऑपरेशन तुडवाला काही धारच उरलेलं नाही. आता 2029 साली आदित्य ठाकरे वरळीतनं उभे राहिल्यानंतर द रायटिंग ऑन द वॉल इज व्हेरी क्लिअर ॲट दिस पॉइंट ऑफ टाइम, आणि ती म्हणजे आदित्य ठाकरे यांना निवडून येण्याकरता प्रचंड मेहनत आणि काहीतरी वेगळं करावं लागेल की जे जवळपास आत्ता या क्षणाला अशक्य असं दिसतंय. त्यामुळे सचिन अहिर यांच्या जाण्याकडे आपण फक्त एक आमदार आणखीन फुटले असं बघू शकत नाही आहोत, तर द आमदार ज्याला आपण म्हणतो की ज्यांचं सर्वात जास्त महत्त्व मनी मसल आणि त्याहीपेक्षा वरळीमध्ये होतं, जिथे
मागच्या वेळची तुम्हाला मतदारांची आकडेवारी सांगतो. आदित्य ठाकरे यांच्यापेक्षा मिलिंद देवरा यांना फक्त 8,500 मतं कमी आहेत. आणि मी ती कॅम्पेन खूप जवळून पाहिलेली आहे. त्यावेळेला सुद्धा माझं असं मत होतं की मिलिंद देवरा इज ए रिलक्टंट कॅन्डिडेट. त्यांना खरं त्या जागेवरून लढायचं होतं का खरोखरच, याच्याविषयी तेव्हाही माझ्या मनात प्रश्नचिन्ह होतं. ही वॉज मोर सुटेड फॉर दिल्ली आणि ते त्याप्रमाणे राज्यसभेवरून दिल्लीत गेले. दॅट्स नॉट. त्यामुळे त्यांच्यासारखा एक रिलक्टंट उमेदवार आणि मनसेनी संदीप देशपांडे यांना उभं केलं आणि त्यांनी 19,000 मतं घेतली. वंचित बहुजनला 2,500-3,000 मतं आहेत आणि इतर सगळे उमेदवार मिळून 2,500-3,000 मतं आहेत. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, 8,500चा फक्त विनिंग डिफरन्स आहे. म्हणजे 4,500-5,000 मतं जर अधिक पडती तर कदाचित मिलिंद देवरा निवडून आले असते. आज मला सांगा, एवढ्या थिन मार्जिननी तुम्ही आलेले असताना तुमचे महत्वाचे चिरे तुमच्याच एरियात ते ढासळल्यानंतर त्यांच्या जाण्यानं काही फरक पडणार नाही, हे तुमच्या केडरला उत्साह द्यायला वाक्य अतिशय योग्य आहे. पण सेफॉलॉजिकली ते मला आत्ता या क्षणाला खूप कठीण वाटतंय. त्यामुळे सचिन अहिर यांचं जाणं म्हणजे एकनाथ शिंदे यांनी प्रत्यंचा ताणलेली होती आणि सचिन अहिर हे एखाद्या बाणासारखे त्यावर विराजमान झाले. आणि जेव्हा त्यांनी अर्ज भरला उपसभापती पदाचा, त्यावेळेला ती प्रत्यंचा ताणली गेली, त्यातून बाण बाहेर पडला आणि तो मशालीच्या हृदयात घुसला. ते खरंच म्हणजे ज्या पद्धतीने सचिन अहिर यांना उपसभापती पदाचा हे दिला गेला, अर्ज दिला गेला, पद दिलं गेलं, त्यावरून उघड आहे की अँटी डिफेक्शनचा लागू पडू नये ह्याची सगळी खबरदारी. कारण ही जेव्हा अशा पद्धतीची पदं असतात तेव्हा तो लागू होत नाही. म्हणजे कायदेशीर नाही सगळी चौकट इथे नाही नाही नाही, सांभाळली गेलेली आहे. याच्यामध्ये मुद्दा असा आहे, अशा पदांचा मुद्दा फक्त नाही आहे या ठिकाणी. या ठिकाणी मुद्दा असा आहे की 2022 साली सचिन अहिर कुठल्या पक्षातर्फे निवडून आले, त्या पक्षाचं नाव काय होतं, तर त्या पक्षाचं नाव होतं शिवसेना. त्यावेळी शिवसेना, त्यांचं चिन्ह शिवसेना, बरोबर आहे. त्यांचं चिन्ह काय होतं, तर धनुष्यबाण. धनुष्य. आत्ता त्यांनी अर्ज कुठल्या पक्षातर्फे भरला, शिवसेना. त्या पक्षाचं चिन्ह काय आहे, धनुष्यबाण. मग ते एक प्रकारे ज्याला आपण म्हणू, ज्या पक्षातून निवडून आले ते त्या पक्षातूनच अर्ज भरला असा याचा अर्थ होतो. हा जो तांत्रिक एक फायदा आहे तो त्यांना निश्चित मिळालेला आहे. आणि हे सगळं आपल्या पायाखालून घसरत असताना आपण दुसऱ्याला सगळ्या भाषणांमध्ये दोष द्यायचा हे कितपत योग्य आहे. आणि प्रत्येकाचा उल्लेख करताना मग सोडून गेल्यानंतर ज्या भाषेत उद्धार केला जातो, ममता बॅनर्जींचा जो हेका होता, पराभव झाल्यानंतर मी राजीनामा देणार नाही, मी मुख्यमंत्री परीच राहणार, यातला जो एकेकावरपणा होता तसाच हा एकेकावरपणा मला आता इकडे दिसतो. सर, एक आपण जर बघितलं तर जेव्हा पक्ष अतिशय रसातळाला जातो किंवा जसं म्हणतात ना इंग्रजीमध्ये की यू हॅव नथिंग टू लूज एनी मोर, अशा वेळी पुन्हा राखेतून फिनिक्स सारखं उभं राहण्याची प्रवृत्ती जी आहे, ती शक्ती जी आहे, ती इंदिरा गांधींनी दाखवली होती. आणीबाणी झाली, आणीबाणीनंतरच्या 77च्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये प्रचंड पराभव झाला, जे वाटत नव्हतं ते झालं आणि 2च वर्षामध्ये त्यांनी सगळं हे करून पुन्हा त्या बहुमताने निवडून आल्या. हे करण्यामध्ये त्यांनी जे काही सगळे तंत्र वापरले असतील, जी काही रणनीती वापरली असतील, त्यातून काही धडा उद्धव ठाकरे घेऊ शकतात का? काही पॅरलल्स तुम्हाला दिसतात का? अशी अनेक उदाहरणं आहेत आपल्याकडे. इंदिरा गांधींच्या कमबॅकमध्ये सर्वात मोठा सहभाग जर कोणाचा असेल की ज्याचा उल्लेख इंदिरा गांधींनी स्वतःनीच केलेला आहे अनेक मुलाखतींमध्ये, तो संजय गांधींचा होता. संजय गांधींचं वादग्रस्त व्यक्तिमत्व, ते सगळे प्रकार आपण बाजूला सोडून देऊ, परंतु 79च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचं जे कमबॅक झालं आणि 77ला जो काँग्रेसचा लाजिरवाणा पराभव झालेला होता आणि जनता पक्ष एकत्र आलेला होता आणि त्यानंतर काँग्रेस गलितगात्र झाली होती. इंदिरा गांधींना त्यांच्या केसेस लढायला वकिलाची फी द्यायला सुद्धा पैसे उरलेले नव्हते. अशी सगळी परिस्थिती त्यांनी स्वतःनीच त्यांच्या अनेक इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेली आहे. बट द कमबॅक स्ट्रॅटेजी वॉज क्राफ्टेड बाय नन अदर दॅन संजय गांधी. आज ती क्षमता आदित्य ठाकरे किंवा त्यांना आतापर्यंत लॉयल असलेले, आज आत्ता आपण कार्यक्रम रेकॉर्ड करत असताना बोलताय तोपर्यंत. जे लॉयल असलेले संजय राऊत आहेत, ते दाखवू शकणार आहेत का ही वस्तू? हे हा एक पहिला प्रश्नचिन्ह आहे. तीच गोष्ट ममता बॅनर्जी यांची आहे. ममता बॅनर्जी यांना काही आत्ताच्या निवडणुकीत काही
वाईट त्यांचं झालेलं नाही आहे, वाईट त्याच्यानंतर झालेलं आहे. ठीक आहे, त्यांची सत्ता गेली, पण तरी देखील 41% मतं त्यांना मिळालेली आहेत. भारतीय जनता पक्षाला 46% मतं मिळाली आहेत. त्यामुळे तो त्यांचा पराभव झाला. आणि शिवाय त्यांचे अनेक आमदार, अनेक मंत्री पडले, स्वतः त्या पराभूत झाल्या. तरी देखील त्यांच्याकडे आज 80 आमदार आहेत. 80 आमदार आणि 41% मतं इज नॉट अ बॅड परफॉर्मन्स आफ्टर 3 सक्सेसिव्ह टर्म्स. पण आपली सत्ता त्यांना राखता आली नाही. आणि त्यानंतर सत्ता आत्तापर्यंत दहशत या एका गोष्टीवर होती, त्यामागे आयडिओलॉजिकल प्रेम फार कमी होतं. मग झालं काय की अभिषेक बॅनर्जी आणि त्यांच्यावरचा राग जो होता तो राग एका क्षणात व्यक्त झाला. आणि एखादा आपण अल्कोहोल असलेली बाटली उघडी ठेवली की जसं सकाळी रात्री उघडी ठेवली की पहाटे त्यातलं अल्कोहोल उडून जातं, तसा पक्ष बघता बघता व्हेपरसारखा असा उडून गेला. आज 80 आमदार होते, त्यातले 20 सुद्धा उरले नाहीत. आज तुमच्याकडे 18 खासदार होते, त्यातले काय उरलेत बघा तुम्ही. ही सगळी परिस्थिती त्यांच्यावर येते. आणि लक्षात ठेवा, ममता बॅनर्जी इज नॉट अ स्मॉल पॉलिटिशियन. मोदी आणि भाजप संघ विरोधाचा तो भारतातला सर्वात आश्वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडे आज पाहिलं गेलेलं होतं. जर 2019 साली किंवा त्याच्यानंतर काँग्रेसबरोबर त्यांचं पॅचअप झालं असतं आणि नेतृत्वाचा प्रश्न जर त्यावेळेला सोनिया गांधी यांनी निकालात काढला असता आणि त्या नेतृत्वाची माळ जर ममता बॅनर्जी यांच्या गळ्यात पडली असती आणि राहुल गांधी यांनी सेकंडरी पोझिशन स्वीकारली असती, तर कदाचित त्यांनी एक फॉर्मिडेबल अपोजिशन उभं करून दाखवलं असतं. परंतु ते होणं नव्हतं. परंतु ज्यांनी कम्युनिस्टांना पराभूत केलं, ज्यांनी काँग्रेसला पराभूत केलं आणि भारतीय जनता पक्षाला पश्चिम बंगालमधून 10 ते 15 वर्ष त्यांनी सत्तेपासून दूर ठेवलं, त्या व्यक्तीची सत्ता जाताच 15 दिवसाच्या आत त्यांचे 60 आमदार निघून जातात, बहुतांशी खासदार त्यांचे निघून जातात, पक्ष कार्यालय सील होतात. इतकी वाईट अवस्था येते की आज हरलेले उमेदवार सोडून द्या, त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना घराबाहेर पडता येत नाही. अंडाभिषेक होतोय. अभिषेक बॅनर्जी यांना पण अंडाभिषेक होतोय. जनतेचा राग किती काळ मनात होता हे विचारात घ्या. याचं कारण तुम्ही तुमच्या मूळ भूमिकेशी केलेली प्रतारणा आहे. तुम्ही त्यापासून हल्लात. इकडे पण तेच आहे. इकडे मूळ हिंदुत्वाची भूमिका होती, ती हिंदुत्वाची भूमिका सोडून दिली आणि मराठी माणसाची जान असं जे वाटत होतं. आणि हिंदुत्वावर संकट आल्यानंतर बाळासाहेब निडरपणे सांगायचे, होय, जर बाबरी मस्जिद पाडणारे शिवसैनिक असतील तर याचा मला अभिमान आहे. इथून ती जान जी होती ती जान गेली आणि तुम्ही आता अजानच्या स्पर्धा भरवायला लागलात. हा जर प्रवास झाला असेल तर तो तुमच्या निवडून आणण्याच्या क्षमतेकरता लोकांनी स्वीकारला, तुमच्या आमदारा खासदारांनी स्वीकारला, कारण तुमच्याकडे निवडून आणण्याची क्षमता होती. परंतु ज्या क्षणी ती तुमची जादू विरली असं लक्षात आलं, त्यावेळी आयडिओलॉजिकल ग्ल्यू ज्याला आपण म्हणतो तसा काही उरलेला नव्हता, कारण तुमच्याच भूमिका बदललेल्या होत्या. पूर्वीचे नगरसेवक निवडून आल्यानंतर 5 वर्ष सायकलवरनं प्रवास करायचे, परंतु आता निवडून आल्यानंतर 2-4 महिन्यात फॉर्च्युनर येते. आणि नुसती फॉर्च्युनर येत नाही तर त्या एरियात जेवढी बांधकामं होतात त्या प्रत्येक बांधकामावर नगरसेवक हा त्याचा पार्टनर असतो, आमदार पार्टनर असतो. आणि प्रत्येकाच्या निवडणूक शपथपत्रामध्ये पाहिलं तर व्यवसाय काय आहे, तर व्यवसाय एकच आहे आणि तो म्हणजे बांधकाम व्यावसायिक आहे. मग हे सगळं बघणारा जो कार्यकर्ता असतो त्याला स्वतःशी आयडेंटिफाय करणारी काही गोष्टच दिसत नाही. मतदाराला पण तशी काही दिसत नाही. त्यामुळे आजकाल मतदार सुद्धा पक्षांतर केलेल्यांना पूर्वी निवडून नाही द्यायचे. भुजबळांबरोबर जे सगळे आमदार फुटलेले होते ना, त्या आमदारांना नंतर बहुसंख्य आमदार, एक वगळता बहुसंख्य आमदार पडले. परंतु आता मतदार पण तसा विचार करत नाहीत. मतदार पण निवडून यायची क्षमता आणि निवडून यायची शक्यता कोण आणि इतर अनेक बाबींचा विचार करून मतदान करताना दिसतात. त्याच्यामुळे होतंय असं की जे पक्षांतर करतात ते सुद्धा निवडून येतात, कारण ज्या पक्षात जातात तो त्यांच्या निवडून येण्याची हमी घेतलेली असते. ह्या सगळ्यामुळं आत्ता राजकारणाचा पोत पूर्णपणे बदललेला आहे. आणि त्यात सर्वात जास्त भरडलं कोण जात असेल तर ती उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना. घसरलेली भाषा, सुटलेली पकड, वैचारिक बांधिलकीची तुटलेली नाळ आणि जनतेला आणि कार्यकर्त्यांना इन्स्पायर करण्यामध्ये आपल्याला आलेलं अपयश आणि आजूबाजूला असणारे जे तळागाळातले कार्यकर्ते जे होते त्यांच्याऐवजी खुसमस्करांची झालेली गर्दी,
या सगळ्यामुळं हा सगळा आत्ताचा प्रकार घडतोय आणि हा चित्रपट इथेच संपेल असं काही वाटत नाहीये. आज जी नावं आपल्याला त्यांच्या बरोबर आहेत असं दिसत आहेत, ती नावं कदाचित हा कार्यक्रम रेकॉर्ड होऊन टेलिकास्ट होईपर्यंत त्यांच्याबरोबर असतील अशीही काही चिन्ह आता आपल्याला दिसत नाही आहेत. हे सगळं पूर्वी क्रिकेट टेस्ट मॅच सारखं होतं, 5 दिवस चालायचं, नंतर ते वन डे सारखं झालं, नंतर T20 सारखं झालं आणि आता आता ते T5 किंवा T1 सारखं व्हायला लागलंय. एका दिवसात आणि एका तासात सगळं चित्र बदलतं अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. शिवसेनेने नुकतीच आपला हिरक महोत्सव साजरा केला. शिवसेनेला 60 पूर्ण झाली असं आपण म्हणतो. आपल्याकडे 60 शांत करायची पद्धत आहे. अ, शिवसेनेने इथे ज्या प्रकारे आता सगळे लोक सोडून जात आहेत ते पाहिल्यानंतर 60ला पक्षाला शांत करायचं ठरवलेलं दिसतंय. शेवटचा प्रश्न असा सर आजच्या चर्चेतला, की खरंच कोण कोण राहील? खात्री काय वाटते तुम्हाला, की हे लोक सोडूनच जाणार नाहीत? उद्धव ठाकरे हे ठाकरेंना. आडनाव असलेले ठाकरे हे आडनाव असलेले उद्धव आणि आदित्य ठाकरे राहतील. बाकीच्यांविषयी काहीही सांगता येत नाही. आत्ता अगदी त्यांचे घनिष्ठ मित्र असे म्हणणारी जी लोक आहेत त्यांनी जरी तुम्हाला येऊन सांगितलं तरी सुद्धा ते उद्या सकाळी तिकडे असतील. याचं कारण आहे ते ऑल आर प्रोफेशनल्स. एव्हरीबडी हॅज अ पॉलिटिकल फ्युचर. आज संघटनेकरता किंवा विचारधारेकरता आयुष्य देणारी माणसं तुम्हाला मिळणं खूप कठीण आहे. आमच्याकडे मी मागेही उदाहरण दिलं होतं याच कार्यक्रमामध्ये की जनसंघ जेव्हा सुरू झाला त्यावेळी जनसंघाला नगरसेवकापासून ते खासदार ह्याच्यापर्यंत उभारायला सुद्धा कॅन्डिडेट नसायचे, उमेदवार नसायचे. तेव्हा हाताशी कोण होते तर प्राध्यापक असलेले एक आगासकर म्हणून होते, मुकुंदराव आगासकर, आणि तेच उभे राहायचे आणि साहजिकच त्यांचं डिपॉझिटही पडायचं कारण हाती निधी नाही, काहीच नाही. परंतु इतके वेळा पडून सुद्धा त्यांनी पक्षनिष्ठा अजिबात बदलली नाही. विचारांची बांधिलकी कायम होती. त्यांच्या बंगल्यासमोर आमच्या ठाण्यामध्ये मला आठवतं एका भिंतीवर बोर्ड रंगवला होता अपोजिशनने. विरोधकांनी रंगवला बोर्ड अतिशय जिव्हारी लागणारा होता, मुकुंदा मुकुंदा कितिंदा कितिंदा. मग इतक्या वेळा ते पडले पण त्यांनी पक्ष सोडला नाही किंवा पक्षाची विचारधारा सोडली नाही. याचं कारण पक्षाच्या नेतृत्वाने पण तीच काय म्हणू आपण ज्याला विजिगीषू वृत्ती आणि तीच निष्ठा आपल्या ध्येयाप्रती दाखवलेली होती. मला इथे जाता आता एक प्रसंग आठवतोय. जेव्हा 1984 साली भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव झाला आणि काँग्रेस 415 जागांवर निवडून आली. त्या 415 जागांवर निवडून आल्यानंतर भाजपचे फक्त 2 खासदार निवडून आले. त्यावेळेला हिरवळीवर अटल बिहारी वाजपेयी संध्याकाळी बसलेले होते. त्यांचाही पराभव झाला होता. पक्षातले जवळपास सर्व महत्वाचे नेते पडलेले होते. पक्षामध्ये अत्यंत ग्लानिर्भूत असं वातावरण होतं. याचं कारण 80 साली पक्ष स्थापन झाला आणि 84ला 85च्या निवडणुकांमध्ये अक्षरशः ज्याला आपण काय म्हणतो धुव्वा उडणे. परंतु वाजपेयींची विजिगीषू वृत्ती आणि काय म्हणू आपण निष्ठा काय होती बघा. आलेल्या कार्यकर्त्यांना त्यांनी एक वाक्य सांगितलं आणि ते वाक्य होतं, हम 2 हैं और वो 415, अब हम इसके नीचे नहीं जा सकते और वो इसके ऊपर नहीं जा सकते, अब फासला कम होगा. आणि तो फासला कम करण्याकरता विचारधारा न सोडता त्यांनी जे अथक प्रयत्न केले त्यातून 96 साली ते पंतप्रधान झाले, मग 98ला झाले, 99ला झाले आणि त्याच्यानंतर 2014 सालपासून मोदी युग सुरू झालं. या सगळ्या मागे शेकडो कार्यकर्त्यांची पिढ्यानपिढ्यांची मेहनत त्याला कारणीभूत आली. याचं कारण त्यांचे जे वरिष्ठ होते ते सुद्धा तसेच वागत होते. इथे वरिष्ठच आपल्याला आपल्या भूमिका सातत्यानं बदलताना दिसत आहेत, लांगुल चालनाला बळी पडताना दिसत आहेत. ममता बॅनर्जी यांना कशाकरता निवडून दिलं होतं तर काँग्रेसची राजवट, कम्युनिस्टांची राजवट नको म्हणून दिलेलं होतं. परंतु त्याचा अर्थ आम्ही घुसखोरांना इथे कायदेशीररित्या राहायला स्थान आणि देशाचं नागरिकत्व देण्याकरता म्हणून व्होटर आयडेंटिटी आणि आधार कार्ड वाटत सुटलो, मुस्लिम लांगुलचालन करत बसलो आणि जय श्रीराम म्हणणाऱ्यांवर कारवाया करत बसलो आणि गुंडशाही हीच आपली ओळख बनली. मग एका गुंडाला कधी ना कधीतरी जंगलामध्ये सव्वा शेर भेटतोच. त्या सव्वा शेरनी तुमच्यापेक्षा जास्त ताकद दाखवली आणि मग जे काही घडलं ते आपल्या समोर आहे. आणि ती जी दहशत होती ती दहशत 15 दिवसात वेपर सारखी उडून गेली. आज
शिवसेनेमध्ये एक्झॅक्टली तेच होत आहे. तुमचा जो मूळ विचार होता त्याच्यापासून तुम्ही दूर गेलात. बाळासाहेब ठाकरे यांच्या वेळेला त्यांचे पीए कोण होते यांचं नाव तरी तुम्हाला आठवत आहे का मला सांगा. परंतु उद्धव ठाकरे यांच्या पीएचं नाव आम्हाला सातत्यानं आठवतं. बाळासाहेबांच्या काळात पक्षाचे प्रवक्ते हे अशा प्रकारे रोज येत होते का, बोलत होते का? पक्षाची भूमिका पक्षाचे प्रवक्ते अशा भाषेत मांडतायत, हे चाललं असतं का? परंतु आज प्रसिद्धीची आवड आणि त्याहीपेक्षा दुसऱ्यावर टीका करण्यात आणि त्यांच्यावर कोट्या करण्यात मिळणारा एक अनाकलनीय आनंद, या कोट्याच आम्हाला आत्ताच्या परवा 4-5 जी भाषणं झाली, ज्या ठिकाणी खासदार फुटले त्या ठिकाणी जाऊन केलेली, तिकडे आम्हाला या कोट्याच बघायला मिळाल्या. परंतु त्यापेक्षा जर आत्मपरीक्षण, सोल सर्चिंग ज्याला आपण म्हणतो, ते जर झालं असतं आणि पार्टीला पुन्हा उभं करणं हे आजच्या करिअर पॉलिटिशियनच्या काळात सोपं नाही आहे. तेव्हा नेता हा पहिले निस्वार्थ दिसावा लागतो, नेत्यामध्ये धमक दिसावी लागते, नेत्यामध्ये आपल्या कमकुवत उमेदवारांना निवडून आणण्याची क्षमता असावी लागते आणि त्याकरता जनतेची नाडी ओळखून जनतेला जो विचार योग्य आणि पटतोय तो विचार मांडायची धमक वैचारिक असावी लागते. ती आपल्याला दाखवता आली नाही. त्यामुळे आत्ताचं हे पतन झालेलं आहे आणि ते पतन इतकं दीर्घ आहे की आता कोण कोणाबरोबर राहील काही सांगता येत नाही. पण एक नक्की, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे मात्र त्यांच्या पक्षात नक्की राहतील. तर आत्ता या घडीला म्हणजे उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये कुठलं गाणं चालू असेल हे मला सहज एक सुचतंय की नको देवराया आता अंत पाहू, असं काहीतरी त्यांच्या मनात चालू असेल. आणि तुमच्या बोला. मनामधला देवराया हा शब्द आहे, त्याच्यावर जरा क्लिक करून सांगा हा देवराया कोण आहे. सर, कोट्स मधला ते देवराया समजण्या इतके आपली सगळे प्रेक्षक जे आहेत ते सुज्ञ आहेत. कारण एक तर तू राहीन नाही तर मी राहीन बरोबर. या वक्तव्यापासून जर मराठी माणूस पंतप्रधान बनणार असेल तर आम्हाला आनंदच आहे. या वक्तव्यापर्यंतचा प्रवास आपण हा जो या प्रवास काही आहे खरंच दिवसामध्ये पाहिलेला आहे. बरोबर आहे. तर तुमच्या मनात कुठलं गाणं येतं या सिच्युएशनला, या परिस्थितीला समर्पक असं, ते कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि खरंच उद्धव ठाकरे यांचा पक्ष, कारण या बाळासाहेबांच्या शिवसेनेवर असंख्य मराठी जनतेने एकेकाळी प्रेम केलेलं आहे, मनापासून प्रेम केलेलं आहे. तर उभं राहण्यासाठी त्यांनी काय नेमकं केलं पाहिजे याबद्दलची तुमची मतं सुद्धा आम्हाला कळवा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तूर्तास मी आणि निरगुडकर सर आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद.